नमस्कार मंडळी. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाची अनेक नवनवीन गाणी प्रदर्शित होत असतात. त्यामधील दररोज कानावर येणारं गाणं म्हणजे बाप्पा मोरया रे. दिवंगत सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचा आवाज लाभलेलं हे गाणं गेली कित्येक दशकं गणेशोत्सवात रंग भरत आहेत. बाप्पा मोरया रे या गाण्याचे प्रत्येक शब्द हृदयात भिडतात. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. बाप्पा मोरया रे या अजरामर गाण्यामधील या ओळींमागची खरी कहाणी काय आहे? हे गाणं जेव्हा रचण्यात आलं त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन एक तप म्हणजेच 12 वर्षे पूर्ण झाले होते. 1972 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. खाण्यासाठी कुठलेच धान्य आपल्याकडे नव्हते. त्यावर उपाय म्हणून सरकारने अमेरिकेतून सुकुकडी हा लाल गहू आयात केला होता. अमेरिकामध्ये हा गहू जनावरांना खाऊ घालतात. तेव्हा असहाय्य आणि महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनसामान्यांना गणेशोत्सवासाठी तांदळाऐवजी लाल गव्हाचे मोदक बनवून गणपतीला नैवेद्य दाखवावा लागला होता. तर मंडळी, अशी आहे गव्हाच्या पिठाच्या मोदकांची कहाणी. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा, बाप्पाला तुमचा पहिला मोदक कोणता अर्पण करणार? बोला गणपती बाप्पा मोरया.